तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. कधी असं होतं का की मन इतकं भरलेलं असतं की शांत बसायचं ठरवलं तरी विचार अजून जोरात सुरू होतात? जणू डोक्यात एक रेडिओ सतत चालू आहे. कधी जुन्या आठवणी, कधी भविष्याची भीती, कधी स्वतःवरच प्रश्न. तुम्ही स्वतःला म्हणता, आता बस थांब, पण मन ऐकतच नाही. तुम्ही थकता, शरीर नाही, मन थकतं. आणि मग एक प्रश्न मनात येतो, मी एवढा विचार का करतो? हे थांबत का नाही? मित्रांनो, स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला विचार थांबवायला शिकवणार नाही, कारण विचार थांबवता येत नाहीत. पण हा व्हिडिओ तुम्हाला विचारांपासून मुक्त कसं व्हायचं हे नक्कीच दाखवेल. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकावर जे ओव्हर थिंकिंगला मुळापासून समजावतं. हे पुस्तक आहे द अनटेथर्ड सॉइल. लेखक मायकेल एसिंगर. या पुस्तकाचं एक मुख्य सत्य आहे, तुमची समस्या विचार नाहीत. तुमची समस्या म्हणजे तुम्ही त्या विचारांवर विश्वास ठेवता. आता थोडं थांबा आणि लक्ष द्या. सध्या तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे ना? एखादा विचार, कदाचित हा व्हिडिओच्या बद्दल, कदाचित आयुष्याबद्दल. तो विचार तुम्ही पाहताय म्हणजे काय? म्हणजे तुम्ही तो विचार नाही. ही गोष्ट ऐकायला साधी वाटते, पण समजायला खूप खोल आहे. मायकेल सिंगर सांगतो, तुमच्या आत एक आवाज सतत बोलतो. तो आवाज तुलना करतो, तक्रार करतो, भय दाखवतो, भूतकाळ करतो, भविष्य रंगवतो. हा आवाज म्हणजेच माइंड. पण प्रश्न असा आहे, हा आवाज तुम्ही आहात का? जर तुम्ही तो आवाज असता तर तुम्ही त्याला ऐकू कसे शकला असता? जो ऐकतो तो आवाज नसतो. तुम्ही तो आहात जो त्या आवाजाला ऐकतो. पण आपण सगळे काय करतो? आपण त्या आवाजाशी एकरूप होतो. तो आवाज म्हणतो, तुझ्याकडे पुरेसं नाही, आणि आपण मान्य करतो. तो म्हणतो, तुझं आयुष्य चुकलंय, आणि आपण दुःखी होतो. तो म्हणतो, उद्या काहीतरी वाईट होणार, आणि आपण घाबरतो. हे सगळं का होतं? कारण आपण असं समजतो, माझ्या डोक्यात जे चाललंय तेच मी आहे. हीच ओव्हर थिंकिंगची मुळं आहेत. विचार येणं ही समस्या नाही, विचारांशी ओळख करणं ही समस्या आहे. मायकेल सिंगर याला म्हणतो, आतल्या आवाजाशी झालेली मैत्री. आता एक छोटा प्रयोग करा. क्षणभर डोळे बंद करा आणि तुमच्या डोक्यात चाललेलं ऐका. काहीतरी आवाज आहे ना? एखादं वाक्य, एखादा विचार. आता स्वतःला विचारा, हा आवाज मी ऐकतोय म्हणजे मी कोण? हा प्रश्न तुम्हाला विचारांपासून थोडं दूर नेतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच गोष्टीभोवती पुन्हा पुन्हा फिरणं. मन म्हणतं, हे असं झालं नसतं तर, उद्या असं झालं तर, लोक काय म्हणतील, मी चुकीचा ठरलो तर. हे सगळं मनाचं काम आहे, आणि मनाचं एकच काम आहे, स्वतःला सुरक्षित ठेवणं. पण गंमत अशी आहे, मन तुम्हाला सुरक्षित ठेवायच्या नादात तुम्हाला शांतच राहू देत नाही. मन भविष्याची कल्पना करून भीती तयार करतं. मन भूतकाळ उकरून दुःख वाढवतं. आणि मग तुम्ही म्हणता, माझं आयुष्यच असं आहे. पण खरं सांगू, तुमचं आयुष्य तसं नाही, तुमचं मन तसं सांगतंय. मायकेल सिंगर एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो, आयुष्य घडत नाही म्हणून तुम्ही दुःखी नाही, तुम्ही आयुष्याबद्दल काय विचार करता म्हणून तुम्ही दुःखी आहात. हे ऐकून राग येऊ शकतो, कारण आपण म्हणतो, मी खरंच त्रासात आहे. हो, त्रास खरा आहे, पण तो बाहेरचा नाही, तो आत चाललेल्या संभाषणातून येतो. मन सतत बोलत असतं आणि तुम्ही ते ऐकत असता, पण तुम्ही ते थांबवायचा प्रयत्न करता आणि ते जास्त जोरात बोलायला लागतं. मायकेल सिंगर सांगतो, विचार थांबवायचा प्रयत्न करू नका, फक्त त्यांना ऐका, पण त्यांच्यात गुंतू नका. हे थोडं विचित्र वाटतं, पण खोल आहे. कल्पना करा, तुम्ही रस्त्यावर उभे आहात, गाड्या जात आहेत, तुम्ही गाड्यांना थांबवत नाही, फक्त पाहता. तशाच विचार आहेत.
ते येतात जातात. पण तुम्ही काय करता? तुम्ही त्या गाडीत बसता. मग ती गाडी तुम्हाला कुठेही घेऊन जाते. ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रत्येक विचाराच्या गाडीत बसणं. मुक्ती म्हणजे रस्त्याच्या कडेला उभं राहणं. मायकेल सिंगर म्हणतो, तुम्ही तुमचं माइंड नाही आहात. तुम्ही ते पाहणारी जागरूकता आहात. ही जागरूकता कायम शांत असते. ती घाई करत नाही. ती घाबरत नाही. ती तुलना करत नाही. तिच्यावर काही घडत नाही. विचार तिच्यावरून जातात. पण आपण त्या जागरूकतेकडे कधी लक्षच देत नाही. आपण सतत मनात राहतो. मन म्हणजे एक साठवणूक खोली. जुनी दुःख, नाकारलेल्या भावना, अपमान, भीती, हे सगळं मनात साठलेलं असतं. मायकेल सिंगर याला म्हणतो आतली गाठ. जेव्हा एखादी घटना त्या गाठीला स्पर्श करते तेव्हा ओव्हर थिंकिंग सुरू होतं. एखादं वाक्य, एखादा माणूस, एखादी आठवण आणि मग विचारांचा पूर. तुम्ही म्हणता, मी एवढा रिॲक्ट का केलं? कारण त्या क्षणी तुम्ही नाही, तुमचं मन पुढे आलं. आता प्रश्न असा आहे, यातून बाहेर कसं पडायचं? उत्तर खूप साधं आहे, पण सोपं नाही. जे येते ते येऊ द्या. जे जातंय ते जाऊ द्या. मन दुखतंय. ठीक आहे, त्याला दुखू द्या. विचार येतायत. ठीक आहे, त्यांना येऊ द्या. पण त्यांना थांबवायचा प्रयत्न करू नका. कारण प्रतिकार म्हणजे आणखी गुंतवणूक. मायकेल सिंगर सांगतो, स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे लढणं थांबवणं. तुम्ही लढणं थांबवलंत की ऊर्जा मोकळी होते. आणि त्या ऊर्जेत शांतता आहे. ओव्हर थिंकिंग थांबतं तेव्हा नाही, जेव्हा विचार थांबतात. ओव्हर थिंकिंग थांबतं जेव्हा तुम्ही विचारांशी ओळख सोडता. हे एका दिवसात होत नाही. पण प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही विचार पाहता आणि त्यात जात नाही, तेव्हा एक छोटी मोकळीक तयार होते. हळूहळू मनाचा आवाज ताकद गमावतो आणि तुम्ही पहिल्यांदा स्वतःला मोकळं वाटायला लागता. मित्रांनो, तुम्ही ओव्हर थिंकर नाही. तुम्ही कमकुवत नाही. तुमच्यात काहीतरी चूक नाही. तुम्ही फक्त तुमच्या मनाशी जास्त जवळून जोडलेले आहात. आणि आज जर तुम्ही हे ऐकलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही विचार नाही आहात. तुम्ही ते ऐकणारी शांत जागा आहात. आजपासून विचार थांबवायचा प्रयत्न करू नका. फक्त एवढंच करा, विचार आला तर तो पहा. त्याच्याशी भांडू नका. त्याला सिद्ध करू नका. त्याच्याशी ओळख करू नका. आणि हळूहळू मन थकणं थांबेल. शांतता बाहेर शोधायची गरज नाही. ती तुमच्याच आत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा, आजच्या व्हिडिओमधला कोणता विचार तुमच्या मनाला थोडा हलका करून गेला? ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हितगुज पुस्तकांशी